नेऊन ठेवावं लागेल आणि त्याच पद्धतीने कुठला फलंदाज आणि कुठले फलंदाज मात्र पार्टनरशिप करतील हे पाहण्यास मात्र योग्य असणार आहे. राईट मोर द विकेट नाही दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढला. बिहाइंड द विकेट चेंडू जरूर पकडला जाईल. क्विकली रॅपिडली फेकला जाईल. तत्पर मिळालेली एकच धाव. यष्टीरक्षक जरूर पाहायला गेला तर वेगळ्या जर्सीमध्ये पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी जानू स्पोर्ट इताडी संघ मात्र आजच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू उपस्थित नाही आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता बेडकून देण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलाय. वन बॉम्ब सीमारेषा पार दर्जेदार चौकार. क्रिकेट खेळताना त्यांनी मनाने ठेवलं स्पर्धा जणू पाठीवर ढाल. आज इताडे गावानं हायच्या शक IPL. आज इताडे गावानं प्रीमियर लीग हाय पॉवरफुल. नक्कीच अफलातून फटका पाहायला मिळतोय. आयुष्य म्हणजे क्रिकेटचा खेळ. चांगले चेंडू मिळणे आपल्या हातात नसतात परंतु मिळालेल्या चांगल्या चेंडूवरती चौकार षटकाराची मोहर उमटणं मात्र आपल्या हातात जरूर असतात. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आडबॅटने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी आहे परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला कॅरी करून जर विकेटला लावला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. अशा प्रकारचं चित्र न घडता मात्र एक धाव श्रावण पाटील पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतोय आणि त्याच अनुषंगाने पंचांचं षटक समाप्तीचा इशारा येतोय ना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12.00च्या सरासरी धावसंख्या बनली गेली आहे. करणचा जर विचार केला तर करण वैयक्तिक 6 धावांवरती खेळताना पाहतोय. श्रावण सुद्धा 3 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळताना पाहतोय. अनेक स्पर्धक मात्र कालच्या दिवसामध्ये 50 गाठताना पाहिलेत आणि आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये कुठले फलंदाज मात्र 50 गाठतील ते पाहणं मात्र योग्य असेल. सकाळच्या सत्रामध्ये काल लो स्कोरिंग सामने पाहिले. ज्या पद्धतीने दुपारचा ऊन कडाडला त्याच पद्धतीने मात्र दुपारनंतर धावांचा डोंगर प्रत्येक संघाच्या माध्यमातून जोडला गेलाय. कालचा एक सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल की 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना दैवत वेलेकरने मात्र तब्बल 7 षटकार खेचून काढले आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त केला. त्याच पद्धतीने त्यांची मॅच आज बापगाव क्रीडांगणावरती आपण पाहतोय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न परंतु दैवत मात्र एका धावेवरती मात्र बाद होताना पाहतोय. नवीन गोलंदाज दुसरा षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तत्पर झालाय. योगेशला आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात करताना पाहतोय. जानसपूर इताडा संघाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना सजवली गेली आहे आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजीला रीड करून एक क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न करतोय आणि धावा बचावण्याचा प्रयत्न करत असतो. राईट राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पाहायला मिळतोय. अगदी डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय. तत्पर या फटक्यासाठी अगोदरच क्षेत्ररक्षक सजवून ठेवला असावा अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहतोय. तत्पर मिळालेली एकच धाव. कुठेतरी श्रावण पाटीलनं जर विचार केला तर जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने मी करणला टॉस सोडताना विचारलं की तुमच्या संघामध्ये कुठले फलंदाज असे असतील की त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. स्वतः करणने म्हटलं होतं की मी स्वतः आज 50 गाठेल आणि त्या प्रकारचं चित्र करताना पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच मी ज्या पद्धतीने म्हटलं की 50 गाठली जाईल आणि त्याच पद्धतीने पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार वसूल केलाय. कारण का पैज लावायची तर स्वतः बरोबरच लावा. कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मात्र स्वतःचा अहंकार हरला. आणि त्याच पद्धतीने मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवरती अर्थातच या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळते. धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली. स्वप्नमय सुरुवात आपल्याला सूरज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्थातच 19 आकड्यावरती पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. त्याच कॉपी बुक स्टाईलने चेंडूला फेकून दिला. डिस्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि सीमारेषे बाहेर ऐवज झेल अर्थातच कॅच कॅरी केली आहे.
कॅच गणेशने जरूर कॅरी केले. तब्बल 800 रुपयांचं पारितोषिक मात्र पटकावलं गेलाय. जर आजच्या दिवसामध्ये लगभग 10,000 झेल पकडल्या तर नक्कीच अनेक विक्रम मात्र मोडले जातील. त्याच पद्धतीने सीमारेषेच्या बाहेर अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी लाजवाब शॉट पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी अफलातून चौकार. संघाची दाबील पावर येऊन मैदानावर. खराब सुरुवात पाहायला मिळते जानूस्पोर्ट इटाडा संघाची. कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने हार पत्करावी लागली त्याच पद्धतीने मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण का गेलेला काल कधी बदलता येत नाही, पण येणारा काल आपल्या हातात असतो. आणि त्याच पद्धतीने उर्वरित षटकामध्ये जानूस्पोर्ट इटाडे संघाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचं असेल तर एकट्याने लढायला हवं आणि एकट्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये करण धावांचा पाऊस पाडतोय. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी बिग ब्लास्ट चौकार. प्रत्येक चेंडूवरती मात्र चौकार षटकारांची मोहर उमटली जाते. या षटकाराचा जर विचार केला, अनालिसिस जर पाहिलं गेलं तर योगेशवरती मात्र हल्ला चढवला गेलाय. अर्थातच करण ऑन फायर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकार. नक्कीच 50शी गाठण्याचा प्रयत्न करतोय करण, मी ज्या पद्धतीने म्हटलं गेलं आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, आक्रमकता दाखवतोय. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडला, गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, किलिंग शॉट चौकार. मात्र आत्मविश्वास कुठेतरी आपल्याला वाढताना पाहतोय. कॉन्फिडन्स लेवल मात्र एकदम टॉप लेवलला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, न हरता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं आणि त्याच पद्धतीने आज नशीब जरूर हरताना आपल्याला पाहायला मिळतं जानूस्पोर्ट इटाडे संघाचा. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला सज्ज झाला किशोर. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, लाजवाब स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नक्कीच श्रावणदादा पाटील म्हटलं की अनेक चौकार षटकारांचे आपण पाऊस नेहमीच पाहतो असतो. दरम्यान झेलची संधी निर्माण होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार, पुन्हा एकदा चौकार. ज्या पद्धतीने श्रावण पाटील यांनी कालच्या दिवसामध्ये समालोचन केलं त्याच पद्धतीने मात्र आजच्या दिवसात आपल्या बॅटने प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते सूरज स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. धावांचा विचार करता धावा वेगाने फ्लाय झालेत 47 आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा झेलची संधी होती, ऐवा कॅच पकडण्याची संधी, परंतु झेल सोडला गेलाय. तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक पकडण्याची संधी निर्माण झाली होती. जिथे मात्र प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण मात्र सुंदर करावा लागतो आणि ऐवा झेल मात्र सोपा सोडला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा कार्पेटच्या साईने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, क्विकली रॅपिडली फेकला जाईल, तत्पर मिळालेली एकच धाव. नक्कीच तिसरा षटक मार्गदर्शक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 54 आकड्यावरती. नक्कीच या स्पर्धेमधील सर्वात जास्ती हायेस्ट स्कोर या क्रीडांगणावरती उभा राहील का, अनेक प्रश्न निर्माण झाले. तर नक्कीच पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेचून काढलाय. 1 बॉम्ब सीमारेषा पार चौकार. नक्कीच तसेच पद्धतीने चौकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे. अगदी पाहायला गेला तर करण पाटीलने तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जे लावलं गेलंय श्रावण पाटील यांच्या माध्यमातून ते पटकावलं गेलंय. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर रोल्स करण्याचा प्रयत्न, वेग मात्र भन्नाट आहे आणि वेगाने बीट करून सोडता. अखेर शेवटचा चेंडू मात्र
नक्कीच इताडे गावचे समाजसेवक वंडार शंकरजी पाटील यांचं इथं आगमन झालं. विनंती असेल दादा की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचंय. आपल्या गावाची स्पर्धा आपण पाहतो आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी मंचावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती असेल. तर शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी गोलंदाज मात्र राईट अप राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अफलातून गोलंदाजी करतोय. छोट्या शैलीचा हा गोलंदाज अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. अग्रेसिव्ह दाखवण्याचा प्रयत्न जरूर श्रावणच्या माध्यमातून दाखवला गेला, परंतु समोर एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू दाखवतो. बॅट चेंडूला खेळून काढला, वेगाने बीट केलाय, सीमारेच्या पार, वन बाउंड चौकार. इताडे गावाची ही पोरं खेळतील खेळ कोणी हारो वा कोणी जितो, जिता आपलीच होणार. मात्र खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतो जानसपोड इताडे संघाच्या माध्यमातून. जेव्हा नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हातात मात्र ओंजल रिकामी करत असताना दरम्यान विकेटचा होतोय पतन. पहिला विकेट, बिग विकेट मात्र डाऊन होताना पाहतोय श्रावण पाटील बॅक टू पवलेन. प्रयास जरूर केला होता, परंतु झेल मात्र सोडली गेली. तत्पर मिळेल एकच धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन वेगाने फ्लाय झाली. अर्थातच 63 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असले तर फेकले जाते राईट आर्म राऊंड विकेटने. पुन्हा एकदा बॅकफुटला फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दाखवलाय. पॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. अशा प्रकारचं चित्र ज्या वेळी घडतं त्यावेळी मात्र कुठे ना कुठे एक चौकार षटकार मारण्याची आवश्यकता असते. पुढील मॅच आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, झेल ती संधी, अफलातून एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून कुठे ना कुठे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल मीत 11 विपक्ष वायपी स्पोर्ट्स संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मीत 11 विपक्ष वायपी स्पोर्ट दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित असेल तर नक्कीच टॉस केला जाईल. मीत 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. तसेच वायपी स्पोर्ट संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं आहे. लगेच दरम्यान टॉस केला जाईल. प्रथमतः फलंदाजी करत असताना 63 धावा मात्र सूरज स्पोर्ट्स संघाने जोडल्या गेल्या आणि 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. मीत 11 विपक्ष वायपी स्पोर्ट दोन संघांदरम्यान मात्र टॉस केला जाईल आणि मी विनंती करेल वंडारदादा पाटील यांना की आपल्या हस्ते या सामन्याचा मात्र टॉस करायचा आहे. हा तर नेक्स्ट बॅटल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये या टॉस केला जाईल. एका बाजूने या मीत 11 आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट देतो वायपी स्पोर्ट्स. या दोन्ही टीमचे कॅप्टन आता इथे उपस्थित आहेत. या दोन्ही टीमच्या कॅप्टनचा पुन्हा एकदा सरसे स्वागत.
सेकंड बॅटल आहे, दुसरी लढत आजच्या दिवसातील आणि त्याचा टॉस केला जातोय. तर भंडार शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. मी विनंती करतोय या आपण आणि या दुसऱ्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. एका बाजूने मिथ 11 त्यांच्या अगेन्स्ट वायपी स्पोर्ट्स बिग बॅटल आणि नॉकआउटचा सामना आहे, डू ऑर डाय. या दोन संघातून जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून रसा घेईल. महत्वाचा सामना मित्रांनो. एका बाजूने जितेश आणि निखिल हे दोन कॅप्टन आता इथे पोहोचलेत आमच्या समवेत. या दोन्ही कॅप्टनला गुड लक देतोय. डू ऑर डाय मॅचचा टॉस. ग्रामस्थ मंडळ इताडे असा टॉस होता आणि IPL असा पडलाय टॉस आणि इथे टॉस जिंकलाय मिथ 11 टीमच्या कॅप्टन. तर काय डिसिजन असेल? पेंडिंग. डिसिजन पेंडिंग नाही ठेवू शकत आपण, कारण इथे समोरच्या टीमला देखील सांगायचं आहे. तर डिसिजन पेंडिंग ठेवलाय, परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे, डू ऑर डाय सामना आहे. तर या सामन्याबद्दल आणि विरुद्ध संघाबद्दल आपण काय सांगाल? विरुद्ध टीम खूप डेंजर आहे. आमची एक मॅच हरलेली आहे, त्यामुळे 5 बॉल मी खाल्लेले आहेत. तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचं देखील कौतुक केलं आहे. परंतु ही डू ऑर डाय मॅच आहे. या मॅच मध्ये आपल्या संघाला जर जिवंत ठेवायचं असेल या टुर्नामेंट मध्ये आणि अतिशय सुंदर खेळ करावा लागणार आहे, तर काय स्ट्रॅटेजी असेल? यांना हरवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याचा प्रयत्न करा. तर टॉस आपण हरला तर डिसिजन थोड्याच वेळात कळणार आहे, परंतु आपला संघ ताकदीचा संघ आहे YP 11 इताडे. प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय, परंतु काय सांगाल, काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही स्ट्रॅटेजी तर काय नाही, गेम प्लेइंग आतमध्येच करू. नक्कीच नॉर्मल गेम खेळण्याचा प्रयत्न करा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि भेटूया पुढच्या लढतीसाठी. बिग बॅटल नॉकआउट सामना, डू ऑर डाय, करो आणि मरो. हॅलो, पहिला चेंडू यावेळी मात्र खोदून काढला. पहिल्या चेंडूला स्वागत केलं, ब्रह्मास्त्राचा वापर केला, अकाउंट ओपन झालं. तिथे एक चेंडू आणि एक धावता धावफलकावर पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर करण आहे. करणच्या खांद्यावर मोठी जबाबदारी स्वीकारली गेली आहे, साकारली गेली, कारण करणने बॅटिंग देखील सुंदर केली. बॅटिंगच्या माध्यमातून प्रभावित केलं सर्वांना आणि गोलंदाजी माध्यमातून किती धावा खर्च करेल? 64 धावांची गरज आहे प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द स्टंप्स, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू थोडासा खराब आहे, लाईन पाहावी लागेल. लगेच स्टिकच्या पार फेकला चेंडू आणि वाईट चेंडू. एक चेंडू आणि 2 धावा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. आपण पाहता मित्रांनो, IPL इताडे प्रीमियर लीग 2025 हा थरार मेगा फायनलचा अंतिम दिवस. आज 4 चांद लागले या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने, कारण मान्यवरांची देखील बांधी आली आहे. सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी समोरच्या दिशेने फटका लाजवाब चेंडू सीमा पार जातोय आणि येतोय दमदार षटकार. चेंडूला उडवलं, 6 धावांमध्ये कन्वर्ट केला. खरपूस समाचार करणचा घेतला जातोय. अप ट्रॅकर त्यावेळी गती परिवर्तन, चेंडू सुरेख आहे. तिथे मात्र आतमध्ये कुठेतरी जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, शफल झाले होते, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. जानू स्पोर्ट्स इताडे विपक्ष लेट सूरज स्पोर्ट्स. खऱ्या अर्थाने जे समालोचक आपण काही काल ऐकत होतो ते सूरज स्पोर्ट त्यांच्या नावाने हा संघ उभारला गेलाय. समोरच्या दिशेने फटका लाजवाब चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का आणि त्याचं उत्तर तिथे टिपलाय झेल. पहिला धक्का लागतो इथे, पहिला फलंदाज झाला फेल. कोणी हारो वा कोणी जितो, जिता आपली तो होणार.
फ्रंट फुटवर लिडिंग करतोय. खऱ्या अर्थाने चांगला खेळ करावा अशी अपेक्षा होती. फलंदाज बाद झाला. जानू स्पोर्ट्स इताडे संघाला धक्का लागला. सूरज स्पोर्ट्स संघाने भल्ला मोठं लक्ष समोर ठेवलंय आणि ते लक्ष मोडीत काढत असताना कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल याचं उत्तर आपण काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण ओव्हर द लाईन सज्ज झालाय. यावेळी मात्र युमिसा विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त आणि दुसऱ्या विकेटची प्राप्ती. मोठी विकेट गेली. बागपुढे ढकलला गेला जानू स्पोर्ट्सचा इताडे हा संघ. सूरज स्पोर्ट्स संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आज पहिल्या सामन्यामध्ये पछाडण्याचा प्रयत्न होतोय जानू स्पोर्ट्सचा इताडे सारख्या बलाढ्य संघाला. दुसऱ्या षटकामध्ये आता इन्व्हाइट केलं संघनायकाने. गोलंदाज बलीला इन्व्हाइट केलंय. बाहुबली सारखी कामगिरी करावी लागेल कारण पाहायला गेलं तर 64 धावा नक्कीच बनवायचे आहेत परंतु प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालणार नाही. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रत्येक क्षणाला आपण गेम चेंज होत असताना पाहत असतो. क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे आणि तिथे प्रत्येक कमेंटमेंट फेल आहे. या क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतो मित्रांनो. अतिशय दिमागदार स्पर्धा. टॉस चेंडूला मात्र ग्लान्स केला ऑन साइडला. पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. एका हाताने तिथे करण चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये किती धाबा जोडल्या गेल्या आहेत. धावफलकावर धाबांची टोटल झाली आहे. 1 ने धाव पुढे गेली. 9 धावा. 1 चेंडू 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 64 धावा बनवायचे तब्बल. बॅटच्या आउटसाइड एज लागली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि आणखी एक धक्का लागतोय जानू स्पोर्ट्सचा इताडे या टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेट सूरज स्पोर्ट्सचा इताडे या टीमच्या माध्यमातून ओव्हर द लाईन पुन्हा एकदा. यावेळी मात्र अलॉंग दी कार्पेट फटका सुंदर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू साला सीमा पार दर्जेदार येतोय चौकार. बीट करून निघून झाला सीमा पार. येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच एका प्रशंसकांना त्यांची प्रशंसा केली. बियर स्ट्रोक गिअर शॉट सॉरी गिअर स्ट्राइक होता आणि या
गिअर चेंज देखील केलं मैदानाच्या आतमध्ये. या दोन चौकाराने आता मात्र कुठेतरी अशा पल्लवी झाल्या जानू स्पोर्ट्सचा इटाळी या संघाच्या. यावेळी मात्र अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. तर सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी मारुतीजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपल्या नक्कीच मुलाचा सामना बघण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही विनंती करतो आपण प्रमुख रंगमंचावर या. इटाडे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द लाईन पुन्हा एकदा. यावेळी मात्र बॅटच्या आउटसाइड एज लागली. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलाय आणि कुठेतरी हा जीवनदान दिला जातोय फलंदाजाला. तर टॉस जिंकला मागच्या मॅच मध्ये सॉरी काही काळाआधी. तर डिसिजन लगेच कळवा विनंती असेल. मित 11 टीम आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे कारण त्यानुसार आपल्याला तयारीला देखील लागायचं आहे. तर धावसंख्या 64 बनवायच्या आहेत आणि दरम्यान 17 धाबा 2 षटकामध्ये जोडल्या गेल्या आहेत. तिसरं षटक आता बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ओव्हर द लाईन ने. यावेळी मात्र चेंडू सुंदर फिंगर रोल केले आणि चेंडू आदलतोय स्टँडवर. आणखी एक विकेटचं पतन होतोय. धक्का लागतोय. आणि चेंडू मात्र पकडला गेला सर्कल मध्ये. आणखी एक धक्का लागलाय जानू स्पोर्ट्स इटाडे या टीमला. इटाडे प्रीमियर लीग. हॅलो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी आउटसाइड एज लागले. चेंडू लॉंग स्टॉप एंडला चाललाय परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता तिथे. चेंडूला पकडला आणि जोपर्यंत फेकेल तोपर्यंत एक धाव एक वडली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक इन्क्रीज झाला 18 या आकड्यावर. आणखी भल्ला मोठं लक्ष समोर मोडीत काढायचंय. 64 धावा बनवायच्या आहेत परंतु धावा येणं गरजेचं बाटमधनं. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द स्टंप्स पुढचा चेंडू सोडून दिलाय तिथे. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लेट सूरज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र शफल झाले होते आतमधल्या दिशेने. फटका सुरेख आणि तिथे नशिबाची साथ लेखी लाभली आहे. चौकार येतोय. मैदानी पोर क्रिकेट खेळताना
चांगला फटका होता, 4 धावा तिथे मिळाल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र आणखी एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एकही धाव घेतली नाहीये. अशा प्रकारचं चित्र आम्ही जेव्हा वेस्ट इंडिजचे फलंदाज खेळपट्टीवर खेळत असतात, आंत्रे रसल, क्रिस गेल, पोलार्ड, त्या फलंदाजांच्या माध्यमातून अशा प्रकारचं दृश्य आम्ही पाहत असतो. कारण कॉन्फिडन्स लेवल हाय असतो त्या फलंदाजांचा की मी षटकार आणि चौकारामध्ये डील करू शकतो. ते तेव्हा स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असतात. परंतु इथे षटक समाप्त झालं, स्ट्राईक चेंज झाली. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पुढील षटकामध्ये अविनाश आलाय. तर पहा मित्रांनो, ही स्पर्धा इताडे ग्रामस्थांच्या माध्यमातूनच कुठेतरी ठेपली गेली आहे. ग्रामस्थांचा खूप मोठा मदतीचा हात या स्पर्धेसाठी लाभला. तर जे कोणी ग्रामस्थ मंडळ इताडे इथे उपस्थित असतील त्यांनी या आपलं सरचे स्वागत आहे. यावेळी आडव्या बाटना फटका सुरेख आहे. किती धावा मिळतील तिथे. क्षेत्ररक्षण चांगला झालाय. एकच धाव तिथे एकवडली जाते. 4 षटकांचा उर्वरित सामना होता आणि उर्वरित 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. अंतिम षटक आता मार्गस्थ बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी मात्र शॉर्टपुलचा फटका निवडला. क्षेत्र खुलं सोडलं होतं, कोणताही क्षेत्ररक्षक पोचला नाही तिथे. 1 बाउंड चेंडू हाताला जातोय आणि एकच धाव तिथे एकवटली जाते. धाव संख्या अलवार गतीने पुढे जाते. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये रिबस अटेम्प्ट केला होता, अनसक्सेसफुल ठरतो फलंदाज. गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं होतं या फलंदाजाने, परंतु फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करता येत नाहीये जानू स्पोर्ट्सच्या इताडी टीमला. तब्बल 64 धावा बनवायच्या होत्या. यावेळी फटका सुरेख आहे. अंतर कापता आलं नाही तिथे. उंची जास्त आणि झेल पकडण्याची संधी देखील होती, परंतु तिथे झेल निसटतोय. चार चेंडू झालेत. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. फाईन लेगला घेतलेत आणि पुन्हा एकदा 4 धावा तिथे मिळत आहेत. क्षेत्ररक्षक काय करतो समजत नाही. क्या बात है, सेंडू सीमा पार, ये तो दमदार षटकार. स्पोर्ट्स इताली टीम ना आणि या मॅचचा हिरो ठरला खऱ्या अर्थाने श्रावण ठरलेत या मॅचचे हिरो. नक्कीच मॅन ऑफ द मॅच करण यांची होती, परंतु त्यांनी डेडिकेट केली श्रावण यांना आणि मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना देतोय.
सलग तिसऱ्यांदा सूरज स्पोर्ट्स संघाचा आमचा विजय आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये करण यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये करण यांनी 27 धावा बनवल्या होत्या आणि मी 29 धावा बनवल्या होत्या. करणने 2 विकेट घेतल्या आणि चांगली कामगिरी केली होती. करण मॅन ऑफ द मॅच झाला. पुढच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच झाला आणि नक्कीच ही मॅन ऑफ द मॅचचा हकदार सुद्धा करणच होता. पण त्यांनी डेलिकेट केले माझ्यासाठी की दादा नाही तुम्ही मला सपोर्ट केलास, ही मॅन ऑफ द मॅच तूच घ्यायची. थँक्यू करण, थँक्यू सूरज स्पोर्ट्स. असेच खेळत राहा. धन्यवाद. हॅलो. तर लक्षात घ्या जी SUV आहे